विद्यार्थी मित्रांनो, अगदी महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत 2023 मधले, ज्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. 1-2 मार्क तुमचे फिक्स आहेत समजायचं. 57वा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे, हे विचारू शकतात तुम्हाला. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. तर त्यामध्ये दामोदर मावजे, तर हे उत्तर आहे जे गोवा राज्याचे आहेत. 57वा पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे. ज्ञानपीठ हा सगळ्यात मोठा साहित्यातला आहे. पुढचा प्रश्न बघा, 13वा भारतरत्न आंबेडकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा पुरस्कार योगी आदित्यानंदजी यांना देण्यात आला आहे. हे सीएम ऑफ यूपी आहेत. यूपीचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यानंदजी. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत, आधीही होते. तर 13व्या वेळा. सुरिनामा नावाचा देश जो आहे, तर त्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जसा आपला भारतरत्न असतो तसा कोणाला मिळालेला आहे? तर इथे पटकन तुम्ही नरेंद्र मोदी लिहिणार. तर उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. मुद्दाम 1 नंबर फसवण्यासाठी दिले तुम्हाला. तर हा सेम प्रश्न तुम्हाला येऊ शकतो येणाऱ्या परीक्षेमध्ये, आगामी परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर युनेस्को पुरस्कार 2023 ने या पुरस्काराने कोणाला सन्मानित केलेला आहे? हा युनेस्कोचा पुरस्कार आहे. तर याच्याबद्दल आपल्याला माहित असावं. युनेस्कोचा पुरस्कार 2023चा आहे. तर कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर याबद्दल आपल्याला विचारतील. जगदीश बाकन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर जगदीश बाकन. तर हा 2023चा युनेस्कोचा पुरस्कार आहे. पुढे जाऊ आपण. जर्मन शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? हा पण अत्यंत महत्वाचा आहे. जर्मन सलमान रश्दी. इथे पण आपण मोदी द्रौपदी मुर्मू लिहिण्याची शक्यता असते. तर सलमान रश्दी यांना SR लक्षात ठेवायचं शॉर्टमध्ये. तर त्यांना 2021चा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? गांधी शांतता पुरस्कार हा 2021चा विचारलेला आहे. गीता परेस गोरखपूरचे आहेत, तर त्यांना आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार म्हटलं जातं याच्यामध्ये. ऍक्च्युली इथे टायपिंग करताना मिस्टेक झालेली आहे. फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला सन्मानित केलंय? अत्यंत महत्वाचा आहे फिजी नावाच्या देशाचा. तर तो मोदीजींना देण्यात आलेला आहे. मगाशी सांगितलं इजिप्तचा पण ऑर्डर ऑफ नाईल नावाचा पुरस्कार तो सुद्धा मोदीजींना दिलेला आहे. पुढे जाऊ आपण मग. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? बुकर पुरस्कार हे अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे. बुकर पुरस्काराने कोणाला सन्मानित केलेला आहे 2023चा? अगदी लेटेस्ट कंटेंट बघतो आपण. TCS, IBPS सगळ्या परीक्षेला येतं. जॉर्जी गोसुपेंडिनो यांना देण्यात आलेला आहे. जॉर्जी गोसुपेंडिनो यांना देण्यात आला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. त्यांचं पुस्तक वगैरे बघून ठेवा, कोणतं पुस्तक त्यांचं आहे. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अगदी महत्वाचा आहे. हा पण स्टार करून ठेवायचा आहे. अगदी महत्वाचा आहे. फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार एन चंद्रशेखर यांना देण्यात आलेला आहे. जो अगदी महत्वाचा पुरस्कार आहे. फ्रान्स सरकारद्वारे दिला जातो. फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार आहे. जसं आपल्या इथं भारतरत्न पुरस्कार आहे तसा फ्रान्सचा आहे. युकेचा मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर MN नंदकुमार या भारतीय व्यक्तिमत्वाला सन्मानित करण्यात आलेला आहे. MNN. तर युकेचा लक्षात ठेवायचं. युकेचे पंतप्रधान हे पहिले हिंदू पंतप्रधान आहेत, ते पण लक्षात ठेवायचे. मराठा उद्योगरत्न पुरस्कार 2023 हा पण अलीकडेच देण्यात आलेला आहे. कोणाला देण्यात आलेला आहे असं विचारतील. तर मराठा उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? हा मराठी व्यक्तिमत्वाला, महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्वाला दिला जाणारा पुरस्कार आहे. तर त्याबद्दल आपल्याला बघायचंय. मराठा उद्योगरत्न. तर हा निलेश साबरे यांना मराठी नाव ओळखायचे. प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? राज सुब्रमण्यम यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. राज सुब्रमण्यम यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. झालंय. हा वर घेऊ आपण. सरस्वती सन्मान पुरस्कार 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आलंय? सरस्वती सन्मान पुरस्काराच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, तमिळ लेखक शिवशंकरी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. सांख्यिकी 2022चा पुरस्कार आहे तो.
सांख्यिकीमधील 2023चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? सांख्यिकी म्हणजे आकडेवारीच्या बाबतीत सी राधाकृष्णन राव वगैरे असं साऊथचंच नाव निवडायचं याच्यावर. CRR, सांख्यिकी म्हणजे CRR नावाचा एक अंक असतो, तर त्याहून लक्षात ठेवायचं. वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? वन्यजीव पुरस्कार आलिया मीर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आलिया मीर वन्यजीव संरक्षण पुरस्काराच्या बाबतीमध्ये. तर 2023 मधले हे अगदी महत्वाचे पुरस्कार आहेत, तर हे लक्षात ठेवायचं. ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलाय? तर हा पण अगदी महत्वाचा पुरस्कार आहे. रतन टाटा, इथे पण मोदी द्रौपदी मुर्मू लिहिण्याची शक्यता असते, तर रतन टाटा यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं. ऑस्ट्रेलियाचा ऑर्डर ऑफ द ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार दिलाय, हा मोदींना दिलेला नाही. बघा, सुरिनामाचा विचारला तर ते द्रौपदी मुर्मू यांना दिलेला आहे. 32वा व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? व्यास पुरस्कार जो आहे 32वा, तर त्याने कोणाला? ज्ञान चतुर्वेदी यांना व्यास हे ज्ञान कोणाला आहे? व्यास ऋषीलाच आहे, असं लक्षात ठेवायचं. ज्ञान. गव्हर्नर ऑफ द इयर हा पुरस्कार आहे, महत्वाचा आहे. तर आता RBI चे जे गव्हर्नर आहेत सध्या, शक्तिकांता दास, तर यांना गव्हर्नर ऑफ द इयर यांना देण्यात आलेलं आहे. RBI चे गव्हर्नर्स हे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे अध्यक्ष असतात, तर ते पण लक्षात ठेवायचं. तर हे 25वे गव्हर्नर आहेत देशाचे, तर त्यांना गव्हर्नर ऑफ द इयर हा महत्वाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि ज्ञान चतुर्वेदीवरचा बघितला आपण व्यास पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर गव्हर्नर ऑफ द इयर हा चांगले जे आणखी काही आपल्याला महत्वाचे पुरस्कार आणि सन्मान याच्यावरती चर्चा करायची आहे, तर त्यावरती प्रश्न उत्तर स्वरूपात म्हणजे वन लाईन क्वेश्चनच्या स्वरूपात आपल्याला चर्चा करायची आहे. तर 2023 मधले सप्टेंबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणाला 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला, असंही आपल्याला विचारतील. तर 4 पर्याय दिले जातील: देविका राणी, आशा पारेख, अरिजित सिंग आणि रजनीकांत. तर यामध्ये कोणाला देणार? 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना देण्यात आला आहे. हा चित्रपट क्षेत्रातला एक चांगला पुरस्कार आहे, सर्वोच्च पुरस्कार ज्याला म्हणू आपण. आशा पारेख यांच्याविषयी थोडक्यात बघू आपण. 2 सप्टेंबर 2022 ला 52वा दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. हा पुरस्कार आशा पारेख यांना 2020 या वर्षासाठी देण्यात आलेला आहे. तर कोविडच्या काळामधले पुरस्कार ते आता थोडे थोडे आपण द्यायला लागलेलो आहे. 2018 आणि 2019चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला दिला होता? जोड्या लावामध्ये हे सगळेच विचारतील. तर 2018चा अमिताभ बच्चन यांना दिलाय आणि 2019चा रजनीकांत यांना देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतरचा आशा पारेख, त्याच्यानंतर कोणाला दिला नाही. 23 मध्ये हा पुरस्कार चित्रपट क्षेत्रामधल्या लोकांना दिला जातो. याची स्थापना 1969 ला झालेली आहे, जेव्हा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधीजींनी केले. पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देविका राणी यांना देण्यात आलाय. TCS IBPS सारख्या परीक्षेला असाही प्रश्न विचारला जातो. तर देविका राणी यांना पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणाला 31वा सरस्वती सन्मानाने पुरस्कृत करण्यात आलेले सरस्वती सन्मान? तर असे 4 पर्याय तुम्हाला दिले जातील. आणि जर IBPS ची परीक्षा असेल तर आणखी एक पर्याय दिला जाईल. 5 पर्याय दिले जातील, पण 1-2 पर्याय एकदम फुसके साधे पर्याय असतात, तर त्याच्यामुळे घाबरायचं नाही. IBPS असो का TCS असो, कसली परीक्षा असली तरी आपल्या याच्यातून प्रश्न येणारच आहे. रामदर्शन मिश्रा यांना हा देण्यात आलेला 31वा सरस्वती सन्मान पुरस्कार. पुढे जाऊ आपण. भारतातील प्रसिद्ध कवी आणि लेखक रामदर्शन मिश्रा यांना हा 31वा सरस्वती सन्मानाने सन्मानित करण्यात आलाय. प्रोफेसर रामदर्शन मिश्रा यांना त्यांच्या मैं तो यहाँ हूँ या कवितेसाठी हा पुरस्कार दिलेला आहे. सरस्वती सन्मानाची स्थापना ही 1991 ला झाली, जेव्हा LPG वगैरे सुरू झालं. मैं तो यहाँ हूँ ही कविता त्यांची अगदी महत्वाची आहे. सरस्वती सन्मानाची स्थापना उदारीकरणाच्या काळात 1991 ला जेव्हा आपण उखाजा घेतलं. बिर्ला फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार दिला जातो. गव्हर्नमेंटचा पुरस्कार नाही, सरस्वती बिर्ला फाउंडेशनचा पुरस्कार आहे. भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांना कोणता पुरस्कार मरणोत्तर दिलाय? दुर्दैवाने त्यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये
मृत्यू झाला तर अत्यंत वाईट घटना झालेली आहे. जनरल बिपिन रावत यांना पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. 2022 साठीचा आहे तो, मागच्या वर्षीचा. तर या वर्षीचा नाही आहे. तर जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू हेलिकॉप्टर अपघातात झालेला आहे. पहिले सीडीएस होते. तर यांच्याविषयी परत विचारू शकतात याही वर्षी. तर सीडीएस जनरल बिपिन रावत यांना सीडीएस हे असं पद तयार केलं होतं. तर तिन्ही बाबतीमध्ये समन्वय करणार. 2022 मध्ये एकूण 128 पुरस्कार दिले होते आणि यावर्षी एकूण 106 दिले होते. तर 4 पद्मविभूषण होते, यावर्षी 6 पद्मविभूषण होते. तर त्या 4 पद्मविभूषण मध्ये ह्यांचा पण नंबर होता. तर मागचे 4 जे प्रभात्रे, राधेश्याम खेमका हे लक्षात ठेवायचे आणि त्यात बिपिन रावत आणि कल्याण सिंग, तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पद्मविभूषण पुरस्कार 2022, तर हे लक्षात ठेवायचे. आणि 23चे पण मगाशीच आपण केलेली आहे त्याच्यावरती चर्चा. 23 मध्ये 106 पुरस्कार देण्यात आलेले आहेत आणि तेव्हा मात्र 128 पुरस्कार दिले होते. तर त्याच्यामध्ये प्रभा अत्रे महाराष्ट्रीयन होत्या, आता झाकीर हुसेन महाराष्ट्रीयन आहेत. 1 नंबरचा जो 2 नंबरचा पुरस्कार आहे पद्मविभूषण, तर त्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. पुढची स्लाइड घेऊ आपण आता. ऑक्टोबर 2022 मध्ये बुकर पुरस्कार कोणाला मिळाला होता, तर सेहान करुणा टिल्का यांना मिळाला होता. थोडासा 22चा पण आढावा घेतोय आपण महत्वाच्या पुरस्काराचा. इंग्रजीत प्रकाशित झालेल्या कादंबरीसाठी लेखकांना बुकर पुरस्कार दिला जातो. कोणत्याही भाषेतील कोणत्याही लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा कोणत्याही लेखकाला देतो. इंग्रजीत अनुवादित केलेल्या लिखित कार्यासाठी पुरस्कृत सेहान करुणा टिल्का श्रीलंकेचे आहेत. यांना 2022 सालचं बुकर पारितोषिक. तर आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2022चं गीतांजली श्री यांना मिळालं होतं, म्हणून ते 23 मध्ये सुद्धा महत्वाचं आहे, म्हणून थोडंसं आपण रिपीट केलेलं आहे. तर गीतांजली श्री यांना 2022चं मिळालेलं आहे. हा, 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2दा आपण रिपीट केला, अतिशय महत्वाचा आहे तो. 2023चा कोणाला मिळालेला आहे, तर वैदा रेहमान यांना मिळालेला आहे 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार. जीवन गौरव पुरस्कार त्यालाच म्हटलं जातं. दादासाहेब फाळके पुरस्कार लाईफ टाईम अचिव्हमेंट बद्दल, म्हणजे पूर्ण आयुष्यभर जे काम करतो आपण. पुरुष क्रिकेट आशिया कप 2023 किताब कोण जिंकला? क्रिकेटच्या बाबतीत तुम्हाला विचारतील तर महिलाचा जर विचारला तर तो ऑस्ट्रेलियाने जिंकलाय. पुरुषांचा पण इकडे भारताने जिंकलाय. पुरुष क्रिकेट आशिया कप 2023चा किताब कोणी जिंकलाय? लोकसभेमध्ये महिला आरक्षणाचं बिल आलंय, तर कोणत्या नावाने सादर केलंय? फार महत्वाचा प्रश्न आहे. नारी को नमन वंदन. तर 1/3 म्हणजे 33% महिलांना आरक्षण मिळणार आहे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये. विधान परिषद आणि राज्यसभेत नाही. जगातील सगळ्यात उंच नटराजाची प्रतिमा कुठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर भारत मंडपम नावाचा जो मंडप आहे, तर तिथे करण्यात आली होती. 2023च्या भारताच्या अध्यक्षतेखाली G20चा 21वा स्थायी सदस्य कोण बनलेला आहे? तर त्याच्यामध्ये आफ्रिका संघ हा बनलेला आहे. आफ्रिकन संघ हा एक युनियन आहे, तर तो देश बनलेला आहे. साबुदाणा उत्पादनाला जीआय टॅग मिळालाय, तो सालेम नावाचा जिल्हा जो आहे तामिळनाडू मधला आहे. ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी कोणत्या शहरातील पोलिसांनी सवेरा योजना सुरू केली? जे सिनियर सिटीजन आहेत तर त्यांना सहकार्य करणारी प्रयागराज उत्तर प्रदेश यांना सहकार्य करणारे. आदी शंकराचार्यांची 108 फूट उंची द स्टॅच्यू ऑफ वननेस म्हटलेलं आहे, तर कोठे स्थापन करण्यात आली? ओंकारेश्वर जे आहे मध्य प्रदेश, नर्मदा नदीच्या काठावरती. 2023 मध्ये 37वा राष्ट्रीय खेळाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं होतं? तर गोवा राज्यामध्ये करण्यात आलेलं. महाराष्ट्र त्यामध्ये टॉप आहे. संयुक्त राष्ट्र महासभेची 78वी बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर न्यूयॉर्क, अमेरिका. तिथेच त्या ठिकाणी त्यांचं हेडक्वार्टर आहे संयुक्त राष्ट्राचं. युनो म्हणजे न्यूयॉर्क असं लक्षात ठेवायचं. भारताबाहेर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं हिंदू मंदिर कुठे बांधण्यात आले? तर परत आपण हा रिपीट केलाय, न्यू जर्सी, अमेरिका या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. सगळ्यात मोठं हिंदू मंदिर आहे ते. तर जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं हिंदू मंदिर. भारतातील फ्रान्सचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर फ्रान्सचे राजदूत थियरी मातो
तर हे भारतातील फ्रान्सचे नवे राजदूत आहेत, म्हणजे तिकडनं इकडे आलेले. जागतिक आर्थिक स्वातंत्र्यता जो 2021चा रिपोर्टनुसार 165 देशामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे असे आपल्याला विचारतील. भारत कितव्या क्रमांकावर आहे तर 87 म्हणजे 87व्या क्रमांकावर आहे. द्विपक्षीय समुद्र अभ्यास सिम्बेक्स, सिम्बेक्स म्हणजे याच्यामध्ये सिंगापूर आणि इंडिया असं दोन्हीचं कॉम्बिनेशन तयार केलंय. तर कोणत्या देशादरम्यान झालाय? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केलेलं आहे? तर अतिथी म्हणून यांनी कोणाला आमंत्रित? जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, तर त्यांनाच अध्यक्ष म्हणजे अतिथी म्हणून बोलवलंय पुढच्या वर्षासाठी. राज्यामध्ये दुर्लभ धातू जो आहे व्हेनेडियम आपल्या भारतामध्ये सापडलाय, जो आपण आयात करायचो आता तो गुजरातमध्ये सापडलाय व्हेनेडियम नावाचा धातू. त्याच्यानंतर मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर मुख्य अरुणाचल प्रदेशची आहे श्रमिक कल्याण योजना. तर दुसऱ्या राज्याच्या पण विचारताय आता अलीकडे TCS IBPS ला. भारतातील आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या MotoGP रेस इंडियन ग्रँड प्रिक्स 2023चा किताब कोणी जिंकलाय? पहिलीच असल्यामुळे मार्को बेजेन्सी विचारू शकता तुम्हाला. मार्को बेजेन्सी कोणत्या देशातील संशोधकांनी स्टेम सेल्स म्हणजे मूळ पेशीपासून कृत्रिम मानवी भ्रूण बनवलेला आहे? तर ही मोठी क्रांती आहे. इस्रायल टेक्निकल बाबतीमध्ये खूप पुढे आहे. 65वा रॅमन मॅगसेस पुरस्कार 2023 कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर युजेनियो लेमोस, तिमोर लेस्ते नावाचा एक देश आहे छोटासा. आणि डॉक्टर रवी कन्नन याच्यात लक्षात ठेवायचे. तर मगाशीच तुम्हाला 3 प्रकारचे रवी सांगले. तामिळनाडूचे राज्यपाल रवी आणि हे पण रवी कन्नन यांना मिळालंय. 4 पैकी हे एक नावच लक्षात ठेवायचे जे भारतीय आहे. आशियातला नोबल म्हटलं जातं. मिस इंडिया युनिव्हर्स 2023चा किताब कोणी जिंकलाय? तर श्वेता शारदा यांनी जिंकलाय मिस इंडिया युनिव्हर्स हा पुरस्कार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला क्रिकेटर कोण बनणार आहे? तर मगाशी हा प्रश्न घेतला होता, परत रिपीट आला. डेनियल मॅकागाही या कॅनडाचे आहेत. 66वा राष्ट्रीय पोषण 2023 1 ते 30 सप्टेंबर. भारतातील महिला क्रिकेट संघाने आशियाई खेळ 2023 मध्ये कोणतं पदक जिंकलंय? तर गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. तर हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. फिफा पुरुष बास्केटबॉल विश्वकप 2023 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर जर्मनी देशाने जिंकलाय बास्केटबॉलच्या बाबतीमधला. तर हा पण महत्वाचा आहे. मुख्यमंत्री कृषक मित्र योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. आणि ती लाडली बहिणा योजना ती पण खूप प्रसिद्ध आहे आता मध्य प्रदेशची, इलेक्शन मध्ये गाजलेली. केंद्र सरकारने भारतातील सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव म्हणून कोणत्या गावाची निवड केली? तर किरीटेश्वरी पश्चिम बंगालचं गाव आहे, वेस्ट बंगालचं. तर पर्यटन गाव म्हणून त्यांची निवड केली केंद्र सरकारने केली, त्यामुळे महत्वाचं गाव आहे. तर ते लक्षात ठेवायचं, वेस्ट बंगाल मधलं. लेट्स मूव्ह फॉरवर्ड हे कॉमिक बुक कोणी प्रकाशित केले? तर धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांनी केलेलं आहे. तर धर्मेंद्र प्रधान यांनी कॉमिक बुक आहे ते. डायमंड लीग 2023 मध्ये नीरज चोप्रा यांना कोणते पदक मिळाले? अर्थातच त्यांना मिळालं जे पदक आहे तर रजत पदक आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 फूट उंच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं गांधी वाटिकेचं अनावरण कुठे केलेलं आहे? तर हे पण विचारतील. मुर्मू यांना सुरीनामाचा पुरस्कार मिळालाय, राजघाट नवी दिल्ली. भारतातील कोणत्या कंपनीने जगातील पहिला A1 संचलित अँटी ड्रोन सिस्टीम इंद्रजालचं उद्घाटन केलेलं आहे? ग्रेन रोबोटिक्स हैदराबाद. कारण पाकिस्तान मधून बरेचसे आपल्याकडे ड्रोन येतात, अँटी ड्रोनची गरज आहे, त्यामुळे ते प्रकाशित केले. भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी UGCने कोणती मोहीम सुरू केली? तर मालवीय मिशन ही मिशन सुरू केलेली आहे. 2023 मध्ये कोणत्या रेल्वे झोनने मायक्रो प्रोजेक्ट ऑफ द इयर साठी PMI दक्षिण आशियाई पुरस्कार जिंकलेला आहे? तर रेल्वे झोनने, तर पूर्वोत्तर सीमा रेल्वे जे आहे नॉर्थ ईस्टची पूर्वोत्तर. कोणत्या राज्यात रायगडा शाल आणि कोरापूटच्या काळ्या जिरा तांदळाला GI टॅग मिळालाय? कोणत्या राज्याचा आहे? तर रायगडा म्हणल्यावर आपल्याला महाराष्ट्र वाटेल, पण तो ओडिसा राज्याचा आहे. तर शाल आणि कोरापूटच्या काळा. G77 प्लस चीन शिखर संमेलन 2023 आयोजन कुठे करण्यात आले? आपण G20 वगैरे लक्षात ठेवतो, पण हे G77 हवाना क्युबा इथे आहे. पुरुष हॉकी 5S आशिया कप 2023चा किताब कोणत्या देशाने जिंकलाय? तर अर्थातच भारताने. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, भारताने जिंकलाय. सिंगापूरच्या ली कुआन यू एक्सचेंज फेलोशिप 2023 कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर हेमंत बिस्वा शर्मा, तर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे.
कोणत्या राज्याने मुख्यमंत्री कामधेनू पशु विमा योजना सुरू केलेली आहे? तर राजस्थानने सुरू केली. जशी लाडली बहीण मध्य प्रदेशची आहे, ज्याच्यावरती मध्य प्रदेश परत जिंकलेला आहे भाजपने. प्रोजेक्ट अभिनंदन कोणत्या एअरलाईन कंपनीने सुरू केलेला आहे? तर एअर इंडियाने सुरू केलेला आहे प्रोजेक्ट अभिनंदन. तर एअर इंडियाने 53व्या ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2023 पदतालिकेत भारत कितव्या स्थानावर राहिला आहे? तर असंही विचारतात. 3ऱ्या स्थानावर राहिलाय. तर ही महत्वाची गोष्ट आहे, 3ऱ्या स्थानावर. स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट विश्वकप 2023 कोठे आयोजित करण्यात आलाय? म्हणजे रस्त्यावरचा क्रिकेट. तर चेन्नई, भारत या ठिकाणी स्ट्रीट चाइल्ड. नुकतेच निधन झालेल्या मालिनी राजूरकर ह्या कोणत्या घराण्याच्या शास्त्रीय गायिका आहे? असे विचारतील तुम्हाला. तर ग्वाल्हेर घराणं जे आहे तर त्याच्या शास्त्रीय गायिका आहेत. टाटा स्टील बुद्धिबळ इंडिया पहिला महिला रॅपिड टुर्नामेंट 2023चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर दिव्या देशमुख ह्या महाराष्ट्राच्या आहेत. तर महाराष्ट्रीयन मुलगी असल्यामुळे त्यावरती प्रश्न विचारू शकतात. टाटा स्टील बुद्धिबळ इंडिया महिला रॅपिड टुर्नामेंट किताब कोणी जिंकलेला आहे? कोणत्या राज्याने ट्रान्सजेंडर समुदायासाठी पेन्शन ओबीसी देण्यात आलं? झारखंडमध्ये. नुकतेच निधन झाले डेनिस ऑस्टिन कोण आहेत? तर पॉवर पॉईंटचे सहनिर्माता आहेत. तर जयविविधता शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2022 कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? अगदी महत्वाचा पुरस्कार आहे शांती स्वरूप भटनागर. तर मादिका सुब्बा रेड्डी आणि अश्विनी कुमार यांना देण्यात आलेला आहे. उधमपूर रेल्वे स्टेशनचं नाव बदलून नवीन नाव काय करण्यात आलंय? तर हा पण महत्वाचा आहे. शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन असं नाव करण्यात आलेलं आहे. उधमपूर रेल्वे स्टेशन जे आहे तर त्याचं नाव बदललंय. बऱ्याचशा रेल्वे स्टेशनचं अलीकडे नाव बदलले. 14व्या विश्व मसाला काँग्रेस 2023 आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? मसाला काँग्रेस तर अर्थातच मुंबई. भारत. आंतरराष्ट्रीय फुटबॉल टुर्नामेंट सुब्रतो कप 2023 आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? सुब्रतो कप जो आहे तर बेंगलुरू, दिल्ली आणि गुरुग्राम या तिन्ही ठिकाणी करण्यात आलं होतं. गुरुग्राम म्हणजे पूर्वीच गुडगाव होतं, ते गुडगावच गुरुग्राम करण्यात आलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या राज्याच्या विधानसभेत नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन नेव्हाचं अनावरण केलेलं आहे? तर अगदी महत्वाचं आहे. गुजरात लिहायचं, इथं केरळ लिहून येतो आपण, पण गुजरात उत्तर लिहायचे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ADR रिपोर्टनुसार खासदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यामध्ये कोणतं राज्य फर्स्ट स्थानी आहे? प्रथम स्थानावरती राहिले तर केरळ. हे आदर्शवादी आहे म्हणून इथं केरळच उत्तर लिहायचं. आणि हे थोडं टेक्निकल आहे. वेस्ट टू वेल्थ योजना कोणी सुरू केलेली आहे? पटना, बिहार या ठिकाणी. तर अगदी कचऱ्यापासून तयार केलं जॅकेट मोदींनी घातलेलं आहे. नौसेना दिवस 2023 कोणत्या किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे? तर किल्ला आपल्याला विचारलाय सिंधुदुर्ग किल्ला, महाराष्ट्र. आणि हा केला पण आता परवालाच केलेला आहे. मागचे प्रश्न तयार केले होते. कोणत्या राज्यात राज्यपालांनी सरपंच संवाद नावाने मोबाईल ऍप लॉन्च केलेला आहे? तर आसाम राज्यामध्ये केलेला आहे. सेफ्टी इनोव्हेशन अवॉर्ड 2023 कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर सेफ्टी राईट्स नावाची एक संस्था लिमिटेड नावाची एक कंपनी आहे, तर त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. गृह आधार योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? गृह आधार योजना तर गोवा राज्याने सुरू केलेली आहे. गोवा हे समान नागरी कायदा असणारे राज्य पण आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी स्वच्छता ही सेवा 2023 अभियानाची सुरुवात कुठे केलेली आहे? तर जयपूर राजस्थान या ठिकाणी केलेली आहे. 2023चा टाइम मॅगझिन मधील जगातील टॉप 100 कंपनीच्या सूचीमध्ये सामील होणारी भारतातील एकमेव कंपनी कोणती? ते पहिल्या 100 मध्ये असणारी भारतातली कंपनी कोणती आहे? तर इन्फोसिस नावाची जी कंपनी आहे तर ही उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांना धरण सुरक्षेवर आधारित आंतरराष्ट्रीय संमेलनाचं आयोजन कुठे केले? तर जयपूर राजस्थान. धनखड हे राजस्थानचेच आहेत. लोकसभेचे अध्यक्ष पण राजस्थानी आहेत आणि राज्यसभेचे अध्यक्ष पण राजस्थानीच. दोन्हीकडे सध्या राजस्थानीच आहे. तर राजस्थान आणि गुजरातचेच लोक सगळीकडे आहेत सध्या. तर उपराष्ट्रपती